इफेक्ट किंवा 3D इमेजेस कसे तुम्ही तुमच्या पेजवरती ॲड करू शकता. जर तुम्हाला 3D पोस्ट बनवायचे असेल तर तुम्ही स्क्रॅचपासून जे डिझाईन्स तुम्हाला लागतील तुमच्या पोस्टसाठी ते कशा पद्धतीने ॲड करू शकता हे आज आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर आजचा टॉपिक हाच आहे आपला की ब्लँक पेजवरती 3D इमेजेस कसे सेट करायचे किंवा 3D इमेजेसमध्ये आणखीन काय जादू आहे तुम्हाला मी नेक्स्ट स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रॅचपासून डिझाईन करता येणार आहे. सो लेट्स गो. ओके. तर स्टार्टिंगला तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्हाला एक ब्लँक पेज घ्यायचं आहे अशा पद्धतीचं. आता याच्यावरती ऑलरेडी कलर आहे तर हा कलर आपण असाच ठेवूया. कलर कसा घ्यायचा, तर एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि ते बॅकग्राऊंड कलर असं टाकायचं असतं. ओके. HD बॅकग्राऊंड कलर लाईट म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचा कलर पाहिजे त्या पद्धतीचा तुम्ही ॲड करू शकता. सी ऑल करायचं आहे आणि भरपूर सारे तुम्हाला इमेजेस तिथे कलर्स अवेलेबल होणार आहेत. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट म्हणजे सेट करू शकता बॅकग्राऊंडला कलर. ओके. तर त्यानंतर आपल्याला कलर हाच राहू द्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे एलिमेंट्समध्ये जायचं आहे. परत तुम्हाला एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च नाही करायची गरज, कारण का इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे 3D ऑप्शन तुम्हाला दिसतोय. तर जस्ट तुम्हाला 3D ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीचे भरपूर सारे तुम्हाला हे दिसत आहेत 3D इफेक्ट्स. ओके. तर काय काय आहेत आता रिसेंटली यूजमध्ये तुम्हाला मी आता यूज केलेले हे वरती आहेत इफेक्ट, तर ते वरती दिसतात. तर आपण जे काही यूज करतो ते तुम्ही नेक्स्ट तुम्हाला जर परत जर ती डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही रिसेंटली यूजमध्ये ती घेऊ शकता तिथून. ओके. परत तुम्हाला सर्च करायची गरज नाही आहे. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये आयकॉन अँड स्टिकर्स. तर तुम्ही आयकॉन आणि स्टिकर्ससुद्धा याच्यामधून घेऊ शकता. सी ऑल करा आणि एक्सप्लोअर करा या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जर अशा पद्धतीचे 3D आयकॉन आणि स्टिकर्स जर लागत असतील तुमच्या पोस्टसाठी तुमच्या डिझाईनसाठी तर तुम्ही इथून घेऊ शकता. ओके. त्यानंतर आपण बॅक जाऊया आणि कॅरेक्टर अँड इमोजीस. ओके. तुम्ही हे सुद्धा याच्यामध्ये कॅरेक्टर घेऊ शकता, इमोजीस घेऊ शकता तुमच्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली. ओके. तर अशा पद्धतीचे खूप सारे इमोजीस तुम्हाला पाहायला मिळतील 3Dमध्ये. तर जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पेजवर येऊन जातं. ओके. काहीच करायची गरज नाही आहे. जस्ट क्लिक आणि तुमच्या पेजवरती ते सेट होऊन जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सारे इमोजीस आहेत ते तुम्ही एक्सप्लोअर करा तुमच्या कॅनवा ॲपमध्ये. ओके. त्यानंतर आहे फूड अँड लाईफस्टाईल. ओके. फूड अँड लाईफस्टाईलमध्ये पण तुम्हाला जर लागत असतील तुमच्या डिझाईनमध्ये तर तुम्ही इथून 3D फूड्सचे पण फोटो घेऊ शकता. हे पहा आपली डिझाईन 3D पण खूप छान दिसते. खूप नॅचरल लुक येतं आपल्या डिझाईनला. इथे तुम्ही डोनटच्या स्वरूपामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स मिळतात. डोनट्स म्हणजे हे तुम्ही बड्डेचं कार्ड वगैरे बनवत असाल लहान मुलांसाठी तर खूप खूप छान आहे. खूप आय कॅचिंग ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन याने दिसेल तुमची. तर हे पण तुम्ही डोनट्सचे यूज करू शकता. ओके. खूप आहेत. तुम्हाला जो फोटो पाहिजे तुम्ही इथे जस्ट सर्च करायचा आहे 3Dमध्ये जाऊन. त्यानंतर आहे फूड अँड लाईफस्टाईल झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे क्रिएटिव्ह आणि ॲबस्ट्रॅक्ट. ओके. आता तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये, तर हे पहा अशा पद्धतीने हॅशटॅग असतील जे तुम्हाला पाहिजे तुमच्या डिझाईनसाठी ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. पर्सेंटेज असेल किंवा तुम्हाला जे काही बनवायचं असेल ते तुम्ही याच्यातून घेऊ शकता. बॅक जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲनिमल्स अँड नेचर म्हणून पण मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप क्यूट ॲनिमल्स आणि खूप क्यूट असे ॲनिमल्स, अर्थ आहे, मून आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. हे बघा कॉफीचं बीन आहे. तुम्ही जर कॉफीची एखादी पोस्ट बनवत असाल तर ह्या बीन्स लागतात त्याच्यामध्ये. तर 3D लुक देण्यासाठी तुम्ही 3D इफेक्टमधून कॉफीचे बीन यूज करू शकता. आणि तुम्ही ह्याच्यानंतर एखादं
हे घेऊन एखादा इमेज घेऊन त्याला ॲनिमेशन पण करू शकता. जर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करत असाल मुलांसाठी लहान, तर तुम्ही ह्याच्यामधून कॅरेक्टर्स घेऊन ना तुम्ही त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे बनवू शकता, त्याला ॲनिमेशन देऊन. ओके. तर आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे काय आहे, खूप खूप छान असा इंटरेस्टिंग पार्ट आहे, जे हे आयकॉन. ह्या आयकॉनमध्ये एक मॅजिक आहे. तर ते मॅजिक काय आहे आपण बघूया. ओके. जस्ट बोटाने याला असं फिरवायचं आहे आणि हे पहा, तुम्ही याची पोझिशन्स चेंज करू शकता. तुम्ही बॅक साईड वरच्या साईडला दाखवू शकता, फक्त हेड दाखवायचं असेल हेड दाखवू शकता, खालून तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवू शकता, ह्याची वन साईड दाखवायची आहे तर वन साईड पण त्या पद्धतीने तुम्हाला बोट फिरवायचं आहे मोबाईलवरती. ओके. हे अशा पद्धतीने हे खूप साऱ्या पद्धतीने मूव्ह होतं. ओके. खूप छान असं हे बघा, किती छान असा हा 3Dचा पार्ट आलेला आहे कॅनवामध्ये. खूप इंटरेस्टिंग होणार आहे डिझाईन्स आपल्या, आणि करताना पण डिझाईन्स खूप मजा येणार आहे. ओके. तर जस्ट मी आता सिम्पल समोरच्या साईडला हा ठेवून देते. ओके. आता आपण नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे आणि दुसरा मी घेते आणखीन. तर अशा पद्धतीने याचा आपण काय करू, ग्रुप बनवूया. ओके. तर त्याच्याकडे तोंड करूया, म्हणजे असं वाटेल की तो एकमेकाशी बोलत आहेत. ओके. अशा पद्धतीने ठेवून देऊया. झालं. परत एक इमोजी घेऊया आणि हा पण आपण ठेवून देऊया. आणि हा पण हे बघा किती छान असं ह्याला आपण रोटेट करू शकतो. आता यांची काहीतरी चर्चा चालली आणि मस्त हसतायत असं वाटत आहे. ओके. तर अजून एक घेऊया. अशा पद्धतीने आता यांची मस्ती चाललेली आहे असं दाखवूया आपण. ओके. सगळ्यांची मस्ती चालली आहे मस्त. तर अशा पद्धतीने आपण खूप सारे इमोजीस याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि जस्ट मूव्ह करायचं असेल तर मूव्ह खूप इझिली होतं, खूप इझिली मूव्ह होतं. हे याला काहीच करायची गरज नाही, जस्ट त्या पॉइंटरवरती क्लिक करायचं आणि बोट फिरवायचं आहे. अशा पद्धतीने बघा, खूप छान तुम्ही इमेजेस ॲड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही याला बॅकला पण टाकू शकता. आता हे पहा, खालची साईड वरची साईड असं तुम्हाला जसं फिरवायचं आहे तुम्ही तसं ह्याचं फिरवा. एक तुम्ही कॅनवा ॲप डाउनलोड केलं नसेल तर कॅनवा ॲप ना डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस चालू करा. जर तुम्हाला 3D इफेक्ट्स जर तुम्हाला करायचे असतील तुम्ही प्रॅक्टिस करा, फक्त सेट करा. खूप इझी आहे 3D इफेक्ट्स ॲड करायचं. 3D आहे म्हणजे काही वेगळं काही असेल असं नाही आहे. सेम आपण एलिमेंट्समध्ये जाऊन जे कॅनवा ऑलरेडी वापरत आहेत त्यांना माहिती असेल की आपण कशा पद्धतीने इमेजेस घेतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला इमेजेस घ्यायचे आहेत. काही वेगळं करायची गरज नाही आहे. फक्त एलिमेंट्समध्ये जायचं असतं आणि आपल्याला इमेजेस तिथे सर्च करायचे असतात. तरी ते आपल्याला समोरच आपल्याला इंटरफेसवरती दिसतं 3D म्हणून. तर त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे खूप सारे फोटोज अवेलेबल होतील. तुम्ही याला ॲनिमेशन पण देऊ शकता. ते कसं देऊ शकता, तर एकच मिनिट ॲनिमेशन द्यायचं. कसं, तर हे बघा, आता हा सिलेक्ट करायचा फोटो आणि ते तुम्हाला ॲनिमेशनचं जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईज आहे, पॅन आहे, फेड आहे, पॉप आहे, वाईप आहे, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही एक्सप्लोअर करा. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. सगळ्यांना मी इफेक्ट देते, जस्ट बघू आपण कसं वाटते. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे आज 3D इफेक्ट कसे द्यायचे आहेत. तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण काय काय पॉईंट बघितले की 3D इफेक्ट आपण कुठून घ्यायचे, कसे सर्च करायचे आणि आपल्या 3D इफेक्टमध्ये काय काय मिळत आहे. तर आपल्याला वर्क अँड एज्युकेशनमध्ये पण तुम्ही
भरपूर सारे तुम्ही जर व्हिडिओज बनवत असाल किंवा एखादं प्रेझेंटेशन बनवत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये इमोजीस 3D वाले तुम्हाला मिळून जातील. खूप सारे आहेत. तुम्ही याच्यामध्ये एक्सप्लोअर करा हे सगळ्या गोष्टी जे सिरियस आहेत ग्राफिक डिझायनिंगमध्ये त्यांनी. त्यानंतर आहे सीजनल अँड इव्हेंट्स. ओके, तर या पद्धतीने तुम्ही आता जसं की आत्ता झालेलं आहे क्रिसमस झालेला आहे. क्रिसमस ट्री तुम्हाला मिळून जाईल. बड्डेचे जे डोनट्स आहेत ते मिळून जातील. आपण पाहिलं आता मागच्या पार्टमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही डोनट्स वगैरे घेऊ शकता. पेजवरती कसं दिसतं तुम्ही बघा. मी तुम्हाला काय करते, जस्ट आता नेक्स्ट पेज घेते. फक्त ॲड टू पेज करायचं असतं आणि तुम्हाला आता इथे मी घेऊन दाखवते बड्डेसाठी. तर ते कसं वाटेल आपण बघूया. ओके, तर हे घेतलं हॅप्पी घेऊया आपण, आपल्याला जर मिळालं तर हॅप्पी. किंवा मग मी तुम्हाला याच्यामधले जे मला मिळतील ते मी त्याच्यामध्ये ॲड करून दाखवते. तर दिसत नाही आहे मला, तर मी काय करते, जस्ट कुठलाही एलिमेंट्स घेते. कुठलाही, आता तुम्ही हे पहा, त्याची वरची साईड दाखवू शकता, खालची दाखवू शकता, परत तुम्ही सरळ पण करू शकता. हे पहा, खालची साईड आहे ही. आता तुम्हाला असं दाखवायचं असं पण दाखवू शकता. ओके, तर इथे प्लेस करायचं आहे. नेक्स्ट आहे डोनट घेऊया आपण. तर हे पण तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला वन साईडला करते. ओके, तर हे पण इथे ॲडजस्ट करूया. त्यानंतर तुम्हाला ट्री पण घेऊन दाखवते मी. क्रिसमस ट्री कशा पद्धतीने तुम्ही, हे बघा, जस्ट क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने बघा, खालच्या साईडने ठेवून देते मी तुम्हाला अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ते कसं आहे, कसं काम करतं ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये. ओके, तुम्हाला दिसेल. तुम्ही हे करून बघितल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही आहे. हे पहा, तुम्ही वन साईड पण दाखवू शकता. खूप क्यूट इफेक्ट आलेले आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा पार्ट. ओके, याची साईज कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता. खूप सारे आहेत, तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स मिळून जातील. तुम्ही चेक करा. ज्यांनी कॅनवा ॲप घेतलं नसेल त्यांनी घेऊन टाका फ्रीमध्ये, आणि फ्रीमध्ये सुद्धा मिळून जातं. तर घेऊन टाका आणि प्रॅक्टिस चालू करा. ज्यांनी प्रॅक्टिस केली नसेल त्यांनी करा स्टार्ट. ओके, तर जर तुम्हाला अशा पद्धतीच्या डिझाईन्स शिकायच्या असतील एकदम बेसिकपासून, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बिगिनर्ससाठी आपलं खास चॅनल आहे. मागचे व्हिडिओ जाऊन बघा. बिगिनर्ससाठी खास आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे. ज्यांना कॅनवा शिकायचा आहे त्यांना कुठेही फी भरून क्लासेस करायची गरज नाही आहे. मराठीमधून आपलं चॅनल बिगिनर्ससाठी ओपन केलेलं आहे. तर मराठीमधून कॅनवा शिकायला मिळणार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप, एकदम बेसिकपासून. हा कोर्स तुम्हाला जर तुम्ही शिकायचा ठरवला तर तुम्ही सेम हीच प्रोसेस आणि याच पद्धतीने तुम्हाला फी देऊन ह्याच गोष्टी शिकवत असतात. काही वेगळं नाही शिकवत तुम्हाला. ह्याच गोष्टी फी भरून पण तुम्हाला शिकायला मिळत असतात. त्याच्यामुळं फी भरण्यापेक्षा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येऊन जातील आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट मी हळूहळू तुम्हाला क्लायंट्स कसे मिळवायचे ह्या गोष्टी पण सगळ्या क्लिअर करणार आहे. तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडते का ते पण कमेंट करा. आणि कुठलाही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते पण मला नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि मला मोटिवेशन द्या. तर चला, आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर उद्या आपण कुठला टॉपिक तुम्हाला